करू असं देखील आम्हाला सांगितलं गेलंय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुनील साळुंके. पहिला बॉल राऊंड विकेटने. स्ट्राईकला फलंदाज. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अडवण्यामध्ये यश मिळालंय. डॉट बॉलचा कॉल येतोय. पहिला बॉल डॉट आलाय. फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. आकाश आणि त्याच्या समेत प्रज्वल ही जोडी. आकाश आणि प्रज्वल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या जोडीकडे लक्ष वेधलं गेलंय. हो यावेळी पहा बॅकवर्ड वरती गेले. तदनंतर मात्र पंच केलाय. डीप पॉइंटला बॉल निघून जाईल. अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने आता समीकरण बदललंय. संघाची धावत संख्या 2 या आकड्यावरती जात असताना श्री गणेशा केलाय. मॅच ऑन केली आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सुनील आलेत. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा त्यांचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा निघतील. समोर आहेत आकाश. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. नंतर मात्र हा प्रहार केलाय हुकचा. बॉल सरळ बुक केल्यात. धावा मिळतील 4. आला ना तो एक जबरदस्त क्रॅकिंग विध्वंसक चौकार. 4 रन्स. चला पुढचा बॉल. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुनील यांच्या अगेन्स्ट मात्र आता अटॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. स्ट्राईक एंड वरती असलेले आकाश यांनी प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. हा संघर्ष फार मोठा आहे. राऊंड विकेटने सुनील निघालेत. पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाज. खोलवरचा बॉल आहे. बॉल बॅक ड्राईव्ह पहा. इथे त्याच्या हाताला ब्रश करून डीप मध्ये स्ट्रेट निघून जाईल बॉल. तिथे बॅकअप मिळेल. 1 धाव कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालंय आणि या एका धावेने 7 धावा धावपलकावरती आल्यात. नेहमी असं म्हटलं जातं ना की संघर्ष हा प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला करावा लागतो आणि तिथून मात्र वाट शोधावी लागते. हो उभं राहून खऱ्या अर्थाने अडचणींवरती मात करावी लागते आणि तिथूनच मात्र तुम्हाला नवीन गाथाही लिहायला सुरुवात करावी येईल का हे देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल. ओ पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यानंतर मात्र पहा शॉर्ट एजच्या कव्हरला हा बॉल घेऊन काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कॅरी करतील. कोणतीही धाव अंकित केली जाणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 7 धावा धावपलकावरती आल्यात. जमेची बाजू ही आहे की कोणताही फलंदाज अजूनपर्यंत बाद झाला नाहीये. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यानंतर मात्र हा पुलचा प्रहार. पुल होईल सक्सेसफुल. पॉवरफुल ग्रँडफुल षटकार. सिक्सर. षटकार आणि धावांचा आलेख आहे जो ग्राफ आहे ना तो सरळ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि आपण जर आता विचार केला ना तर 13 धावा या धावपलकावरती आल्यात. टीम छावा 11 या संघाला कुठेतरी संघर्ष करावा लागलाय. जिथे 5 रनची पॅनल्टी त्यांना दिली गेली. मात्र नवीन गोलंदाज दाखल होतील क्रमांक 2 वरती जे षटक क्रमांक पॉवर प्लेचं असेल दुसरं आणि यस मॅच बॉल. चला आयोजन कमिटी थोडस बॉल तिथपर्यंत जा आणि तो बॉल घेऊन या प्लीज. मॅच बॉल आहे. आता मात्र आपण स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहणार आहोत. नाव आहे आकाश आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आकाश हा गोलंदाज दाखल होईल. आकाश टू आकाश असं हे वॉर आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. चला पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला हा कर्रारा प्रहार. बॉल मात्र सरळ निघून जाईल अलॉंग द खापेट. 1 बाउन्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार आलाय. या चौकाराने मात्र आत्मविश्वास वाढवला असेल फलंदाज आकाश याचा. छोटा पाक बडा धमाका. विध्वंसक फलंदाज आकाश
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आक्रमण ही त्याने ओळख दाखवली आहे. जबरदस्त प्रहार केले गेलेत. आकाश टू आकाश, एका आकाशने दुसऱ्या आकाशावरती चढवलेला प्रवास खऱ्या अर्थाने फार मोठा आहे. चर्चा होईल. पहा धावसंख्या आता जाऊन पोचली आहे सरळ 17 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. पिचिंग आउटसाइड द तदनंतर मात्र स्क्वेअर कटचा पटका डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जाईल अलॉंग द खापेट, जमिनीला गुदगुल्या करत आणखी एक मॅग्निफिसंट चौकार, 4 रन्स. या 4 धावेने धाव संख्या बहरली आहे. त्याचबरोबर पहा विद्यमान नगरसेवक आणि त्याचबरोबर छावा 11 या संघाचे संघमालक या ठिकाणी त्यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय शरद भाऊ पावलीकर साहेब यांचं या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आणि त्याचबरोबर सन्माननीय संजयजी जंगम साहेब यांनाही आपण विनंती करू की या साहेब या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवर. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत. येथील कॅरी करतील. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता दुसरी धावही कंप्लीट केली आहे. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा धावपलकावरती आल्या. 22. पुढचा बॉल 22. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. जंगम साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. हो यावेळी ओदी लॉंग ऑफ बॉल अतिशय जबरदस्त प्रहार केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल मात्र 1 2 का 4 सरळ जाईल का नाही अडवलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. वेल गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने धावांचा पाठलाग केला गेलाय. असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलं ना जरी जग तरीही गमावून विश्वास चालणार नाही. एक पान चुकून फाटलं म्हणून पुस्तक अख्खं जाळून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एक चूक झाली आहे. खऱ्या अर्थाने संघमालक स्वतः टी शर्ट घेऊन आले. हा खेळाप्रती प्रेम आहे. खेळाडूंनी शिस्तीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पहा या सगळ्या बाबी आहेत. पुढचा बॉल हो यावेळी हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. येतील का नाही. 1 बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक लगातारचे मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न. 4 धावाने अंकित होतील. धावसंख्या 28. 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर एकंदरीत 15 धावा या धावफलकावरती या ओव्हरमध्ये लगवण्यामध्ये यश मिळालंय. 28 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता षटक क्रमांक 3 कडे वळलं जाईल. षटक क्रमांक 3 पाहूया. ऋषी हे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. राऊंड विकेटने तुम्हाला इनस्विंग केलात ना यथा कदाचित तुम्हाला चांगला व्ह्यू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होऊ शकते. ऋषी मालुसरे आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चला थोडसा वेग घ्या. आपण अधिकचा वेळ घेतो याची नोंद घ्या. ऋषी मालुसरे स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे आकाश. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. तदनंतर मात्र पहा आउटसाइड द लेग स्टंप आहे हा बॉल. पंच कॉल देत आहेत. नॉन स्ट्राइक एंड वरती कॉल येईल का नाही. थांबवलंय. इथे डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉल वरती 1 पेक्षा काही मिळाला नाही. डॉट बॉल आलाय. सातत्याने चर्चा राहिली आहे. पहा घडत जावं लागतं. जसं फिरतं चाक तसं घडावं लागतं. कुंभारही
चाक फिरल्यानंतर मात्र दिशा देतो आणि इथे दिशा दिली गेली आहे. इथे उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. 2 धावा कंप्लीट केल्यात. आकाशने इम्प्रेस केलाय. 30 धावा या धावपलकावरती आल्यात. टीम एका बाजूला आहे महाबळेश्वर सुपर किंग्स, त्यांच्या अगेन्स्ट छावा 11. असं हे बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळालंय. स्वप्नांचं मध हे साठवावं लागेल आणि मधमाशांच्या पोळ्यासारखं एकत्र यावं लागेल. हो आलाय. तदनंतर फार मोठा षटकार आलाय. त्याने जबरदस्त प्लॅनिंग दाखवलंय. हो जशा एखाद्या मधमाशा खऱ्या अर्थाने आपला स्वप्नांचा डोंगर रचतात ना, तशा पद्धतीने इथे धावांचा डोंगर तुम्हाला रचावा लागेल. आणि धावसंख्या बहरली आहे, ती आता जाऊन पोहोचली आहे 36 धावा. 36 धावा म्हटलं ना तर गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं नातंही आठवतं. पिचिंग आउटसाइड द ऑफ हा बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे बीट केलाय आणि हा डॉट बॉल आलाय. आज वकील साहेब आहेत, वकील साहेबांकडे लक्ष वेधलं गेलंय. चर्चा राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण असं म्हणत असतो ना की नातन तुझं माझं भलतच द्वाड आहे. अरे तू खट्याळ तर मी लबाड आहे. खट्याळाचा आणि लबाडाचा डाव मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाज आणि फलंदाजामधलं नातंच तितकं जबरदस्त आहे. एकामेका विरुद्ध कुरडुरड्या केल्या जातात. हो यावेळी पहा फटका फसलाय, मात्र बॉल आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा चिरण इथे अंकित केली आहे. धावसंख्या 37 आली आहे. 37 ऑन द बोर्ड. स्ट्राईकला आहेत फलंदाज आकाश. हो यावेळी पहा लेग स्टंप वरती बॉल प्रहार केलाय. हो इथे त्याने सांगितलं अरे पाय ठेवीन जमिनीवरती, कवेत अंबर घेताना बॉल पाठवलाय सरळ सीमारेषेपार. षटकार आकाश. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पहा असं म्हणतात ना की अडचणी येतात, अडचणी येतील, मात्र मनाचा निर्णय हा पक्का असायला हवा. परक्या जरी झाल्या वाठाना तरी विश्वास हा स्वप्नांवरती सक्का हवा. विश्वास सक्का आहे. मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवरचा बॉल बॉडम हँडचा वापर करत असताना फ्लिक केलाय. आउटसाइड द लेग स्टंपचा हा बॉल, त्याला मात्र आडव्या पाटने प्रहर करत असताना षटकार ठोकलाय. धावसंख्या बहरली आहे. धावसंख्या 43. 43 धावा. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. कॅच, कॅच ऑफ द डे मैदानाच्या आतमध्ये होईल का? यस, नजरा वेधल्या गेल्यात. कॅच ड्रॉप झाली आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक कॅच घेण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळालाय. एका क्षणी तर असं वाटलं की हा कॅच कॅरी झालाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल हाताळला होता. तदनंतर मात्र बॅटची साईडली एज घेतली आणि तदनंतर मात्र इथे धाव अंकित केली आहे. धावसंख्येकडे लक्ष वेधलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 44-44. चौथं षटक आता प्रगतीपथावरती. नवीन गोलंदाज येतील. चला थोडासा वेग घ्या टीम छावा 11. हा कॉल आपल्यासाठी आहे. थोडासा वेग घ्या. पहिलं षटक ज्यांनी टाकलं ना ते सुनील मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. चला सुनील थोडासा वेग घ्या. आपण अधिकचा वेळ घेतोय. आम्ही टायमरही लावू, याची देखील नोंद घ्या. कालच्या दिवसामध्ये अधिकचा मॅचेस खेळवण्याचा मानस होता. कालही एक मॅच पेंडिंग आहे. सातत्याने प्रत्येक दिवशी 1-2 मॅचेस आपण पेंडिंग ठेवतोय. राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतील. सुनील समोर आहेत आकाश. लेग स्टंपवरचा बॉल, त्याच्यावरती बॅटची टॉप एज, बॅकलिफ्ट मारलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? हो, कॅचचा प्रयत्न सुंदर होता, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. एक केलेल्या दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स. 2 धावेने धावसंख्येचा डोंगर आता उभा राहिलाय. तो जाऊन पोहोचलाय सरळ 46 या आकड्यावरती. 46. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 70 आणि 70 पेक्षा जास्तीचा मानस असेल टीम महाबळेश्वर सुपर किंग्स या टीमचा. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. हो पहा यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालं होतं. तिथून मात्र
बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. डॉट बॉल तो येताना पाहायला मिळतोय. धाव संख्या 46 आहे. 46 सुनील आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. त्याचबरोबर जावली तालुक्यातून एक हक्काचा आवाज या महाबळेश्वर तालुक्यामध्ये दाखल होतोय. निलेशजी मर्डेकर यांचे या अतिथी कक्षामध्ये स्वागत करूया. नेक्स्ट ओव्हर मध्ये आपण नक्कीच त्यांचा आवाज ऐकणार आहोत. सुनील हो यावेळी पहा हा बॉल घेतलाय. त्याला मात्र पुलचा प्रहार. पुल मात्र होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल. बिग हिट षटका 6. या षटकाराने 50 पार केली आहे. धावसंख्या 52 या आकड्यावरती. पहा शॉटम पुल, शॉटम चाक मी म्हणेन. ज्या पद्धतीने हा बॉल वर चढला ना त्याच पद्धतीने त्याला आणखी वर चढवण्याचा प्रयत्न केलाय आणि डिस्पॅच केलाय. आउट ऑफ द पागडी पिश मिड विकेट बंडल लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय. या षटकाराने मात्र समीकरण बदललंय. 17 बॉल आणि 39 वरती खेळतोय तो आकाश. 17 बॉलचा सामना त्याने केलाय आणि 39 धावा त्याने बनवल्यात. यामध्ये त्याची सातत्याने चर्चा राहिली आहे. त्याने 3 षटकार 3 चौकारही लगावलेत. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल सबमरीन डिलिव्हरी बीट केलाय. डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालखंडानंतर मात्र या टीमने डॉट बॉलचा अनुभव घेतलाय. सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत मात्र अधिकची वेग आज ही बाब राहिली आहे की आज हवेचा जोर आहे ना तो ऑन साइड वरून पाहायला मिळालाय. तिकडे जास्तीचा वेग हवेचा मिळालाय. बॉल ट्रॅव्हल होतोय ऑन साइडला. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. स्वतः फॉलो थ्रू मधून येतील. कॅरी करतील का? हो इथे रिले कॅच घेण्याचा प्रयत्न. हो इथे कॅच ड्रॉप झाली आहे. एकाने अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्याने बॅकअप देण्याचा प्रयत्न केला. रिले घेण्याचा प्रयत्न राहिला होता आणि दरम्यान मात्र ह्या कॅच ड्रॉप झालाय. धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावसंख्या 53 या आकड्यावरती. 53 धावा या धावपलकावरती आल्यात. चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आहे. या ओव्हर मधील अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. सुनील पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघालेत राऊंड विकेटने. समोर आहेत फलंदाज प्रज्वल. हो यावेळी पहा पुन्हा एकदा कवचला ड्राईव्ह केलाय. अँकरिंग भूमिका करतायत ते प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये. आकाशला स्ट्राईकला आणण्याचा सातत्याने मनसुबा राहिलाय. पहा इथे षटक क्रमांक 14 संपलाय धावफलकावरती. 53 धावा. अंतिमच्या 2 षटकाकडे वळूया आणि आवाजामध्ये करूया बदल. पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया निलेश मर्डेकर सरांना आणि त्यांच्या वाणीमधून ऐकूया इथून पुढे या मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू. थँक्यू. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत होतो. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा मराठीतला भारताचा आवाज शैली जाधव सरांना आपण आतापर्यंत ऐकत होतो. एका बाजूला आता शेवटच्या काही बॉलचं काही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी मार्गवरती स्वप्नील ओव्हर नंबर 5 मध्ये आहेत. शेवटचे 3 बॉल या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. 3 बॉलच्या पाठीमागे धावा आता येत नाहीयेत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये धावांचा वेग चांगला होता परंतु आता स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसले मैदानाच्या आतमध्ये. बराचसा वेळ या जोडीने व्यतीत केलाय परंतु धावा येत नाहीयेत आणि त्या धावा कुटाव्या लागतील आणि इथे स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या काही षटकांमध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस
हे करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. एक युवा आक्रमक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे ना, असं खेळाडू स्ट्रायकर इंडला आहे. आज धावांसाठी त्याला झगडावं लागतंय, मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागतंय, परंतु चांगला खेळ करावा लागेल. अंडरम क्रिकेटचे एक चांगले घटक बॉलर तयार. हेज अँड टेकन, बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा, विकेटचं पतन. आणि इथे आता प्रज्वल माघारी येतील आणि एका बाजूला धावसंख्या आहे धावफलकावरती 56 धावा, 56 वरती एक. बॉलने घेतले बॅटची कडा आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं आणि धक्का क्रमांक लागला तो पहिला. बॅटिंग करत असताना टीम महाबळेश्वर सुपर किंग या टीमला. चला थोडीशी घाई करा फलंदाजाला विनंती, धावत चला आपण जाताना. मोहसिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेले आहेत क्रमांक 3 वरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहोत. अंतिम षटकाला होईल सुरुवात. शंभू आलेले आहेत आणि नंतरचा टॉस केला जाईल. चला यानंतरची मॅच परी 11 आणि त्यांच्या विरुद्ध रांजणवाडी वॉरियर्स. आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. ओव्हर नंबर आता 5-6 ला होते सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वेळेच्या चुकता नाहीये. आणि यावेळेला काय झालं, दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले. एकाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक 2 टीम महाबळेश्वर सुपर किंग. 56 वरती हा दुसरा धक्का लागलेला आहे. आता वाऱ्याचा वेग आज प्रचंड आहे आणि काल जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडलेला आहे. इथे या बॉलच्या पाठीमागे चांगली फेक आली आणि त्यानंतर पाक कलेक्शन चांगलं होतं आणि त्यानंतर फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये इथे केलं रनआउट. थोडीशी घाई करूया, आपल्याकडे वेळ कमी आहे, सामने जास्त, त्याच्यामुळे आपण थोडस खेळाला स्पीडअप देऊया. विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर होत आहेत मधल्या फळीमध्ये. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न केला. खेळाडू आहेत, फेक चांगली केली आणि स्ट्रायकर एंडलाच फेक केली, कारण स्ट्रायकर फलंदाजाला फटका खेळून धावायचं असतं आणि नॉन स्ट्रायकर एंडला फक्त धावायचं असतं. त्यामुळे योग्य एंड निवडला. एकाच धावेची मुभा मिळाली इथे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 धावा धावफलकावरती. 57. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत. किंबहुना ज्या प्रकारे ओव्हर नंबर 4 मध्ये धावा आल्या होत्या, त्या प्रकारच्या धावा जर आल्या या ओव्हरमध्ये 4-3 ओव्हरमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती टीम महाबळेश्वर सुपर किंगने, त्याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आणि फलंदाजांकडे ती अबिलिटी, ती गुणवत्ता, ती क्षमता आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली, गोलंदाज लोअर फुल टॉस शंभू यांचा हा बॉल, परंतु बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा महाबळेश्वर सुपर किंग साठी आलाय चौकार. 46 धावांवरती बॅटिंग करतायत आकाश जाधव. सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर जर कोणी उभा केलाय ना तर आकाश जाधव, म्हणजे अर्धशतकाची चाहूल लागली असेल. आकाश जाधव तयार. यावेळेला हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. एकदा जोरदार टाळ्या. अर्धशतक झळकवलंय महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मधलं पहिलं. आकाश जाधव यांच्या नावी जातं हे अर्धशतक. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने आकाश जाधव रचा एक बडा इतिहास. आणि या स्पर्धेतला हा इतिहास रचलाय. पहिलं अर्धशतक आलंय आकाश जाधव यांच्या बॅट मधून. वीरेंद्र सहवाग स्टाईल. बॅटने अभिवादन द्या आकाश. जबरदस्त बॅटिंग आकाश जाधव यांनी केली. शेवटचा बॉल.
समोर खेळलाय. आता एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. टाटा बाय बाय करेल या डावाला. षटक क्रमांक 6चा म्हणजे पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना ओके इथे आता रेफर केलंय. हाईट चेक केली जाईल या बॉलची. हा नो बॉल आहे आणि हा बॉल आता पुन्हा टाकावा लागेल. नो प्लस 4 धावा मिळतील 5. 73 धावा धावफलकावरती. धावा येत नव्हत्या परंतु स्लॉग ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत आणि त्याचमुळे की काय धावसंख्या जाऊन पोहोचली 73 वरती. वाऱ्याचा वेग आज प्रचंड आहे आणि सुसाट सुटलेला वारा आणि महाबळेश्वरचं वातावरण म्हटलं की नेहमी आल्हाददायक असतं. चला थोडीशी घाई करा. शेवटचा बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. थोडस लांबवलंय षटक आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 74. 74 धावा धावफलकावरती येत आहेत. आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडलं. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे जाईल. 75 धावा धावफलकावरती बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत. आता 76 धावांचं लक्ष आहे. ओके आणि पॅनल्टीच्या काही धावा इथे ऍड केल्या जातील आणि टार्गेट रिवाइज करून सांगितलं जाईल. 80 झाले आणि 81 धावांचं लक्ष जे आपण नोंद घ्या. धावा 11 ला बनवायच्या आहेत. 81 येणारे बॉल 36. चला आपण पुढील मॅचचा टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या रिपोर्टिंग करा. आपला टॉस होतोय. हॅलो. टीम रांजणवाडी वॉरियर्स आणि परी 11 असा टॉस होईल. या दोन्ही कॅप्टन्स आपला टॉस होत आहे. दोन टीम मध्ये हा टॉस आपण करूया. रांजणवाडी वॉरियर्स आणि परी 11 या दोन टीम मध्ये संजय जंगम साहेब वकील आहेत आणि महाबळेश्वर नगरीचे नगरसेवक आहेत. त्यांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल आणि या मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सला रिपोर्टिंग करूया. महाबळेश्वर अर्बन बँकचे संचालक आहेत आणि त्यांच्या शुभास्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. रांजणवाडी वॉरियर्स आणि परी 11 या दोन टीम मध्ये हा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन्स आपण या. नाणेफेकीचा कौल केला जाईल. या परी 11 आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करूया. दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला टीम रांजणवाडी वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे परी 11 अशी मॅच होणार आहे. परी 11 चला रिपोर्टिंग करा. आपला टॉस होता आहे याची आपण नोंद घ्या. नाणेफेकीचा कौल अगदी लगेच केला जाईल आणि या दोन टीम मध्ये ही महत्वपूर्ण मॅच आहे. चला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावा. महाबळेश्वर सुपर किंग आपल्याला विनंती आहे. टॉस आपण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. कोण आवाज देणार. हेड टेल मागायचा आहे. ओके परी 11 मागणार. कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. परी 11 टॉस जिंकलेला आहे. परी 11 किती सामने खेळलाय आणि काय स्पर्धेमधला रिझल्ट आहे. 2 सामने
आहे पॉईंट टेबल वाढवायचं असेल, टॉस जिंकलाय, काय घेत आहे? फलंदाजी करून. फलंदाजी कराल. टीम रांजणवाडी वॉरियर्स, तुम्ही कितवा सामना खेळताय स्पर्धेतला? आम्ही दुसरा सामना खेळतोय. पहिल्या सामन्यात आमचा पराभव झाला होता, पण या सामन्यात आम्ही नक्कीच कमी धावात त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करणार होतो. योगायोगानं फटका आलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती विशाल आहे. त्या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. आकाश जाधव यांच्या बॅटमधून आलं. षटक क्रमांक 1 मध्ये आता बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल होतं यार. या वेळेला हा फटका निघाला. बॉल लॉंग लेग डीप स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी काय फटका खेळलाय. जागा बनवली आणि त्यानंतर या बॉलला हीच महत्वाची जागा दाखवली. शफल झाले, क्रिजच्या खोलीचा वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आला तो या बॉलच्या पाठीमागे मोठा टोला षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ. पॉवर प्ले क्रमांक 1. आता स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मनसुबे उधळून लावले. बॉल डॉट आलेला आहे. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये आपण गणेश यांना पाहत आहोत. गणेश बिल्लारे चांगला खेळ केलाय. गणेश बिल्लारे यांनी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केलेली आहे. एका बाजूला पहिल्या विकेटच्या शोधामध्ये महाबळेश्वर. सुपर किंग पाठीमागच्या बाजूला सुपला स्ट्रोक. दिल स्कूप केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत गणेश भिल्लारे. त्यांनी खेळलाय हा दिल स्कूपचा सुपला स्ट्रोक चौकार.
अवकाळीचा खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहा काय बॅटिंग केले गणेश भिल्लारे यांनी. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः चौकारांचा षटकारांचा धुडगूस घातलाय. षटकातला आता हा शेवटचाही बॉल संपला आणि धावसंख्या आहे 17. बिनगडी बाद. 81चं प्रत्युत्तर देताना खेळ तर चमकदार केलेलंच आहे. अगदी पॉवर प्ले मध्ये प्रत्युत्तर चांगलं दिलंय. या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. 17 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. चला थोडीशी घाई करा मैदानाच्या आतमध्ये. याच्या पण नोंद घ्या. वेळेची बंधन आहेत. एका षटकासाठी 5 मिनिटांचाच कालावधी आहे. याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे कोणत्याही टीमला जास्तीची मुभा मिळणार नाहीये. यावेळेला बॉलने गॅप शोधलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. पॉवर प्ले म्हणलं की रिकाम्या जागा भरा आणि या बॉलने रिकामी जागा भरली. बॅकफुटचा पंच होता. पंच पॉवरफुल होता आणि बॉल गेला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. बॉल होतं यार. या बॉलला दिशा दिली. खेळाडू आहेत परंतु धाव मिळणार नाही. चांगला बॉल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये ऋषिकेश, एका बाजूला गणेश भिल्लारे. गोलंदाजी मार्कवरती आकाश जाधव ज्यांनी अर्धशतक झळकवलं. हो चांगलाच बॉल टाकलाय परंतु बॅकअपला खेळाडू आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होत असताना बॉलच्या पाठीमागे आणि स्कोर बोर्ड पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे एकूण धावफलकावरती 22. 22 पाठलाग करायचा आहे तो इथे 81चा. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये धावा चांगल्या आल्या परंतु आता पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये धावा येत नाहीयेत कारण धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला इथे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. शर्यत लागले 3 खेळाडूंमध्ये परंतु अखेरकार सीमारेषेलगत बॉल अडवण्यात आलेला आहे. काही धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित इथे प्राप्त होतील आणि त्या धावून काढाव्या लागतील. 3 धावा बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत आणि धावसंख्येला चालना मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 25. 25 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये सरळ बॉल पाठवला 6 धावेंसाठी. एका बाजूला आपण चर्चा करतोय संपूर्ण थराराबद्दल. धावसंख्येचा वेग आता वाढला. आज वारं आहे आणि त्या वाऱ्याबरोबर फलंदाजांना चांगली बॅटिंग करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींची मदत होतीये. धावसंख्या सांगूया 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा 32 बनलेले आहेत. 81चं लक्ष आहे. 32 धावा बनलेले आहेत 12 बॉल मध्ये आतापर्यंत आणि 32 धावांबद्दल आपण चर्चा जर केली ना तर येणाऱ्या कालावधीमध्ये आता इथून पुढे टार्गेट आपण सांगूया. 81चं लक्ष आहे. 32 बनले. चला काय करा षटक क्रमांक आपण 3 प्रगती पथावरती आणा. 49ची गरज आहे इथून पुढे. येणारी बॉल 24. मॅच ऑन. 24 बॉल मध्ये 49ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये रंगलेला एक रोमांचक सामना आपण पाहत आहोत. अद्याप विकेट मिळाली नाहीये. ज्यावेळेस टीम महाबळेश्वर सुपर किंगने बॅटिंग केली होती त्यावेळेस अगदी 4 ओव्हरमध्ये या टीमने चांगली पार्टनरशिप उभी केली होती. त्यानंतर टीमने गडी गमावला होता आणि त्याच प्रकारचा प्रत्यय आता आलेला आहे. 2 ओव्हरमध्ये चांगली पार्टनरशिप. मोबिन खान यांच्या वतीने मोहसिनने जर ऋषिकेशची विकेट घेतली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कौतुकाची थाप त्यांच्यावरती ठेवलेली आहे. बॉलर तयार. यावेळेला आपण चांगल्या अपील. हो दाद उचलून धरली फलंदाज. लेग बिफोर विकेट आउट. पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी
आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होत आहे. ऋषिकेशला आउट केलंय. महत्वपूर्ण विकेट होती आणि महत्वपूर्ण विकेट आज ऋषिकेश नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. एक मोठा फटका आला षटकाराचा आणि त्यानंतर पहा ऋषिकेश आता जड पावले जात आहेत माघारी. बिग विकेट गॉन. चला फलंदाजाला विनंती थोडीशी घाई करा जाताना. आकाश सपकाळ मैदानाच्या आत बॅटिंग साठी. एका बाजूला आता षटक क्रमांक 3च्या खेळामध्ये काय गोलंदाजी केली खास करून मोसीन. ओ इथे पहा अपील केली आणि इथे आता पंचांकडे दाद मागतात खेळाडू आणि पंचांनी दाद फेटाळलेली आहे. चला पंचांचा जो काही निर्णय असेल त्याचा सन्मान करावा लागेल. तुम्हाला कट साठी रिव्ह्यू नाहीये. बीमर रनआउट साठी तुम्ही घेऊ शकता. बीमर साठी तुम्हाला खास करून आहे आणि याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी रिव्ह्यूचा वापर करू शकत नाही. याच्या पण नोंद घ्या. आणि एका बाजूला आपण चर्चा करतोय ना स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये कोण आहे. गणेश भिल्लारे. आकाश सकपाळ गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3. शेवटचे काही बॉलवर तयार. चला घाई करा मित्रांनो. आपण वेळ घेऊच नका जास्त. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते. शफल झाले परंतु लाईन मिस करून बसले. बॉल आला तो डॉट. मिळणार नाहीये कोणती धाव. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 33. म्हणजे या 20 बॉल 48 ची गरज आहे. मॅच थोडीशी आता लोड होतीये बॅटिंग करत असताना. छावा 11 साठी परंतु छावा 11 ला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आज प्रयत्न मोठे करावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. राईट आर्मवरती विकेट मोसीन. आणि अखेरकार महत्वाची विकेट मिळते. फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिपाळाची यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. धक्का क्रमांक लागला आणखीन एक याच ओव्हर मध्ये. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करत या. आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती आहे याच्या पण नोंद घ्या आणि विनंती करूया फलंदाजांना की थोडस धावत आपण या. त्याच्यामुळे वेळ थोडस वाचेल आणि त्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी शादाब. ओ यावेळेला बॉल आला त्याला बॅटचा चेहरा दाखवला. त्यापेक्षा जास्तीचं काही इथे केलं नाही. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे मिळत असताना स्कोर बोर्ड पुढे जातोय. 34 धावा आणि सुरुवात चांगली केली होती. खास करून गणेश भिल्लारे यांनी तेही आउट होऊन माघारी गेले. बिग विकेट गॉन. महत्वाची विकेट होती. दोन्ही स्ट्रायकर फलंदाज कोसळले.
आता या मिडल ऑर्डरला डाव सांभाळावा लागेल, किंबहुना जबाबदारी घ्यावी लागेल. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे. चला पाणी घेऊन जा लगेच. शादाब आणि आयाज पटेल हे दोघे बंधू मैदानाच्या आतमध्ये आता टीम छावा 11 साठी खेळतील आणि हो आज चांगलाच खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल या जोडीला. वेगवेगळ्या टीम मध्ये आहेत अशी माहिती मिळते आणि प्रीमियर लीग म्हटलं की तुम्हाला या गोष्टीचा प्रत्यय येतो. आज विरुद्ध खेळावं लागेल. टार्गेट आपण सांगूया 81चा पाठलाग करताना 34 बनवलेले आहेत. सत्तेचाळीस धावांची गरज आहे. बॉल 18 म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथे किती बनवायचे आहेत? 15 बनवू शकतात. चला घाई करा. आता गोलंदाजी मार्गवरती आयाज येत आहेत. एका बाजूला शादाब बॅटिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि आकाश एका बाजूला आकाश सकपाळ. आता बंधू विरुद्ध बंधू तुम्हाला पाहायला मिळतील. भावा विरुद्ध भाव. ओव्हर नंबर आता 4 होती सुरुवात. चला थोडीशी काही करा, स्पीडअप घ्या. यावेळेला पहा थाय पॅडला भेदणारा बॉल आहे. धाव मिळणार नाहीये. बॉल डॉट आलाय. धावसंख्या जैसे ते संकट आलेली आहेत. त्या संकटातून मार्ग काढावा लागेल. संकटांना शरण जाऊन चालणार नाही. मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणा घातला पाहिजे. आयाज भाईने विकेट घेतली तर 200 रुपयाची कॅश प्राइज आहे मोहसिन खान यांच्या वतीने. आणि हा बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. बॉलने घेतलीये भरारी. मैदानाच्या आतमध्ये फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना शहादाब यांच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. दोघे सक्के बंधू एकामेकासमोर आलेले आहेत, परंतु प्रीमियर लीग म्हटलं की विरुद्धही खेळावं लागतं. त्याचा प्रत्यय आला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा हा षटकार होता. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला आक्रमण केलंय, मनोबल वाढला असेल. आता हा षटकार या मॅच मध्ये प्रभाव टाकतोय. शरीरापासून फार दूर ठेवला बॉल. पंचांनी सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते जाऊन पोहोचलीये. 41 धावा धावफलकावरती. बॅकफुटचा पंच. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजतेने प्राप्त होतील आणि 43 धावा धावफलकावरती मॅच बनवू शकते. हो आणि बनवावी लागेल. लढावं लागेल या मॅच मध्ये. एका बाजूला आयाज म्हणजे टोपण नाव आहे सुलतान. त्यांना आपण पाहत आहोत आणि बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नावं असतात. त्यांना त्यांची नावलौकिकता आहे. हो राईज झालाय. अंपायर क्वालिटीचं वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर म्हणजे आता इथून पुढे काळजी घ्यावी लागेल दुसऱ्या बाउन्सरची. काही अंतर आखूड टप्प्याचा बॉल हाताळता येणार नाही. आपण पाहतोय महाबळेश्वर प्रीमियर लीग, महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड महाबळेश्वर. हो छोट्या उसळीचा बॉल होता. क्षेत्ररक्षक येतील का? बॉल अडवतील का? हो अडवलाय. बॉलची फेकी केली जाईल. अगदी सहजरित्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होत असताना स्कोर बोर्डला चालना मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला या ओव्हरमध्ये एकच मोठा फटका आलेला आहे आणि या षटकातल्या आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये फलंदाज तयार. शादाब. बंधू विरुद्ध बंधू तुम्हाला पाहायला मिळते. शादाब आणि आयाज. भावा विरुद्ध भाव.
ओ इथे पहा लाईन मिस करून बसले, बॉल डॉट आलाय. एक हमारी तो एक तुम्हारी असा सांगणारा बॉल होता. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. अगदी अस्त्यांच्या वरतून फुंकर मारली या बॉलने. शेवटचा बॉल बाकी. फुल टॉस बॉल मेजबानीवरती मारला ताव. या बॉलला अडवण्याचा नव्हता कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे. वाव, बॉल सीमारेषा पार. षटकार. 4 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. 52 धाबा धावफलकावरती आलेल्या आहेत. विजयासाठी बनवायच्या आहेत धाबा इथून पुढे 29. येणारी बॉल 12 बॉल 29. 29 ची गरज. बारा बॉल 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा. अंधकार से लड़ते रहो तो सबेरा जरूर खिलेगा. जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. पहा तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक हा 3 ओव्हर नंतर आहे. याच्या पण नोंद घ्या. बारा बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा 29. हे समीकरण बाकी आहे. चला थोडीशी घाई करूया आणि मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. 12 बॉल 29 ची गरज. बॉलर तयार. ओव्हर नंबर आता 5 ला होते सुरुवात. मोहसिन तयार. बॅटिंग मध्ये सायकर एंडला. आकाश सकपाळ तयार. ओ बॉल आला बॅटला घेऊन गेले आणि या बॉलला अगदी हलक्या हाताने खेळलं. सिंगल मिळाली आणि स्ट्राईक वरती आता कुणाला आणलेला आहे शादाब यांनी बॅटिंग करताना 2 षटकार मारले आणि त्याचमुळे की काय त्यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. आणि हो आज चांगली बॅटिंग करावी लागेल. 28 ची गरज आहे. येणारे बॉल 11 बॉल 28 ची या मॅच मध्ये गरज आहे. 11-28 चा थरार. बॉलर पुन्हा तयार. ओ इथे लाईन मिस करून बसली या बॉलच्या पाठीमागे. बॉल डॉट आला. धाव मिळणार नाहीये. धाव संख्या जैसे ते 10 बॉल 28 ची गरज. खुशियां मिलती नाही मांगने से और मंजिले मिलती नाही रामे रुक जाने से. थांबला तो संपला. चालत राहावं लागेल या मॅच मध्ये. लढत राहावं लागेल. संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. शादाब तयार. एका बाजूला गोलंदाजीमध्ये मोहसिनने चांगली गोलंदाजी अगोदर केली होती. षटक क्रमांक 3 मध्ये खास करून उल्लेखनीय खेळ राहिला होता. ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा त्यांना बोलवलं. यावेळेला 8व्या बॅटचा सपाटा. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम. ठोकलाय क्लासिकल अंदाजामध्ये षटकार. जसा बॉल आला तसा पाठवला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. शादाब त्यांच्या बॅटमधून मोठा टोला आला. हा 3रा षटकार त्यांच्या बॅटमधून. काय बॅटिंग केली आहे. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. अरे मिल जाएगा तुझको दरिया तू आज समंदर की तलाश कर. समीकरण बदलतंय का? हो बदलतंय. धावा किती झाल्या धाव फलकावरती? 59 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 22. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे मोहसिनने बॉल डॉट टाकलाय. 22 धावांची गरज आहे. येणारे बॉल 8 बॉल 22 ची गरज.
मॅच ऑन आहे. एका बाजूला शादाब लढतोय, परंतु एका बाजूला मोसीन प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. अशा प्रकारचा रंगलेला हा तुंबळ युद्धाचा सामना. कोण जिंकणार, कोण बाजी मारणार? महाबळेश्वर सुपर किंग की छावा 11? 8-22. समोर दोन खेळाडू फार दूर आहेत आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. शादाब यांनी काय फटका खेळलाय. ओव्हर दी बॉलर हेड. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषा पार. चौकार. सेफ झोन होता आणि तिथेचा फटका खेळला. समीकरण बदललं. 18 बनवायचे आहेत. येणारे बॉल 7. 7 बॉल 18ची गरज आहे मॅच मध्ये. 7-18चा थरार महत्वपूर्ण बॉल आहे. जो संघ चांगला खेळ करेल त्याची मॅचवरची पकड मजबूत. ओ, इथे अपील केलीये सिंगल सोबत. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहे 6. धाबा बनवायच्या आहे 17. 6 बॉल 17ची या मॅच मध्ये गरज आहे. काय मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 6 बॉल 17 धावेंचा थरार. कोण घेऊन जाईल मॅच? चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघ तुम्हाला वेळ घेता येणार नाही याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे तुम्हाला थोडीशी घाई करावी लागेल. तुम्ही पाहताय महाबळेश्वर प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आणि 6व्या पर्वामध्ये या प्रीमियर लीगने पदार्पण केले. प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातोय. हाही सामना तसाच आहे. 6 बॉल 17ची या मॅच मध्ये गरज आहे आणि त्याच वेळेस मात्र आता गोलंदाजीच्या मार्क वरती एंट्री होतीये. संदेशला गोलंदाजी मार्क वरती आणलेला आहे या ओव्हर मध्ये. चला थोडीशी घाई करा. येणारे बॉल शिल्लक आहेत 6. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 17. इथे या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आलाय. 5 बॉल 17ची आता गरज आहे या मॅच मध्ये. एका बाजूला शादाब गोलंदाजी मार्ग वरती. संदेश वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स है. फुल टॉस बॉल लॉंग ऑन ला अक्षय कदम आणि इथे बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलाय. इथे या बॉलच्या पाठीमागे आला तो चौकार. आता समीकरण बदललं. अंदाज चुकला झेल पकडण्याचा आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. आता 4 बॉल 13ची या मॅच मध्ये गरज आहे. इथे खेळाडू बॉलच्या खाली पकडली कॅच. आता शादाब माघारी. 3 बॉल 13ची गरज. 3 बॉल 13ची गरज आहे. मोठ्या फटक्यासाठी गेले. लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. या अगोदर झेल सुटला होता परंतु आता झेल सुटलेला नाहीये. कॅच पकडलीये. आता मैदानाच्या आत कुणाला पाठवलं जाईल, विश्वास कुणावरती ठेवला जाईल. 3 बॉल 13ची गरज. चला घाई करा फलंदाज. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 बॉल 13ची गरज आहे. रात नाही ख्वाब बदलते, मंजिले नहीं कारवा बदलते, जज्बा रखो जीतने का, किस्मत बदले ना बदले दोस्त वक्त जरूर बदलता. आता ही वेळ बदलता येईल का? 3 बॉल 13ची गरज आहे आणि स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आलाय. या स्वप्नांचा पाठलाग स्वप्नील करेल का हे पाहावं लागेल. विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मोबिन खान यांच्या माध्यमातून 3 बॉल 13ची गरज.
ओ लाईन मिस करून बसले, बॉल डॉट आलाय. आता 2 बॉल 2 षटकार आले तर मॅच टाय होईल आणि मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. स्वप्नील आज हिरो बनणार का? 2 बॉल 2 षटकार मारणार का? जर असा कारनामा केला तर संपूर्ण संघ त्यांना खांद्यावरती उचलून घेईल. आणि अखेरकार या मॅचच्या आशा मावळल्या. आता 1 बॉल 12 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. 1 बॉल 13 माफ करा. चला टीम परी 11 आणि रांजणवाडी वॉरियर्स तयार राहा. टीम रांजणवाडी वॉरियर्स तुमची फिल्डिंग आहे, तुम्ही 11चा स्क्वॉड तयार करायला घ्या आणि एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. चला टीम रांजणवाडी वॉरियर्स. आणि शेवटच्या बॉल वरती बॉल सीमारेषा पलीकडे गेला, परंतु या गोष्टीला उशीर झाला आणि ते 6 धावा आल्या आणि कमी पडल्या. आणि पहा पॅनल्टीच्या ज्या धावा इथे लागल्या आणि त्याचमुळे हा सामना गमवावा लागला. त्यामुळे मित्रांनो पॅनल्टी घेऊ नका, जे नियम आहे त्याचं काटेकोरपणे पालन करा. पहा पॅनल्टीमुळे आता हा सामना गमवावा लागला टीम छाबा 11 ला. आणि जशी मात्र आता सामन्यावरचा पुरस्कार प्रथमतः आपण अनाउन्स करूया. सामनावीर कोण आहे? चला टीम रांजणवाडी वॉरियर्स आपण फिल्डिंग लावा आणि परी 11 बॅटिंग ऑर्डर पाठवा. आणि प्लेअर ऑफ द मॅच आकाश जाधव, ज्यांनी ठोकलं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. या आकाश जाधव यांना देऊया आपण प्लेअर ऑफ द मॅच आणि आपण त्यांना देऊया हा पुरस्कार. आणि जशी मात्र तिसऱ्या मॅचच्या सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. शब्द सुमनांच्या माळा गुंपत ज्यांनी